Hello students, welcome to the online lecture of Residential High School Shevgaon. Today standard 9th subject mathematics part 2nd chapter 1st आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री आणि मागील तासिकेमध्ये आपण त्यावर डिपेंड जे काही प्रॅक्टिस सेट आहे 1.1 तो आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. त्यामधील जे काही बेसिक कन्सेप्ट होत्या जसे की व्हॉट इज मीन बाय द पॉईंट, व्हॉट इज मीन बाय द लाईन, व्हॉट इज द कोलिनियर पॉईंट्स, विच पॉईंट्स इज इन बिटवीन द टू पॉईंट्स, त्याचबरोबर डिस्टन्स बिटवीन द टू पॉईंट्स. संख्यरेषेवरती जर दोन बिंदू दिले असतील तर त्या दोन बिंदूमधील म्हणजे दोन पॉईंटमधील डिस्टन्स कसं नोट करतात, कसं कॅल्क्युलेट करतात याचा फॉर्म्युला देखील तुम्ही अभ्यासलेला आहे. कसं असतं डिस्टन्स बिटवीन द पॉईंट एनी टू पॉईंट्स, डिस्टन्स बिटवीन द एनी टू पॉईंट्स इज इक्वल टू द सबट्रॅक्शन ऑफ, इट इज द सबट्रॅक्शन ऑफ ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. म्हणजेच ग्रेटर कोऑर्डिनेटमधनं स्मॉलर कोऑर्डिनेट जर सबट्रॅक्ट केला तर त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स आपल्याला मिळतं. त्यावर डिपेंड जे काही एक्झरसाइज आहे ती या ठिकाणी तुम्ही सॉल्व केलेली आहे, सर्वांनी ती वहीमध्ये लिहिलेली असेल. आजच्या तासिकेमध्ये आपण त्याचे पुढचा घटक अभ्यासणार आहोत. काही कन्सेप्ट आहेत पहा, त्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली कन्सेप्ट आहे पहा रे, लाईन, पॉईंट हे आपण अभ्यासायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल लाईन सेगमेंट, व्हॉट इज मीन बाय द लाईन सेगमेंट. तर युनियन ऑफ सेट ऑफ पॉईंट ए, पॉईंट बी अँड द पॉईंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड द सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी म्हणजे काय तर पहा, ए हा पॉईंट आहे, बी हा पॉईंट आहे आणि या ए आणि बी या दोन पॉईंटमध्ये देखील पॉईंट आहेत पहा, वेगवेगळे बिंदू आहेत, याच्यामध्ये देखील पॉईंट आहेत आणि या मधल्या पॉईंटचा सर्व पॉईंट्सचा जो काही सेट आहे त्या सेटला काय म्हणतात, दॅट इज नथिंग बट द लाईन सेगमेंट. द सेट ऑफ ऑल पॉईंट्स इज इन बिटवीन द पॉईंट ए अँड बी इज कॉल्ड ॲज लाईन सेगमेंट. ए आणि बी या दोन बिंदूंच्या मधले सर्व जे काही बिंदू आहेत ते रेषेवरती हे जे काही बिंदू आहेत या बिंदूंचा जो काही संच आहे त्याला काय म्हणतात, लाईन सेगमेंट म्हणतात. ओके, दिस इज द लाईन सेगमेंट ए बी. लाईन सेगमेंट ए बी कसं नोट करतात तर लेंथ ए बी या पद्धतीने नोट करतात. दिस इज द लेंथ ए बी. याचं जे काही अंतर आहे, डिस्टन्स आहे, ए आणि बी या दोन पॉईंटमधलं जे काही अंतर आहे, डिस्टन्स आहे ते लेंथ ए बी या पद्धतीने नोट करतात. किंवा डी ऑफ ब्रॅकेटमध्ये ए बी वाचायचं याला या पद्धतीने डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड बी, ए आणि बी या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स असं देखील वाचू शकतं त्याला, किंवा त्याला लेंथ ए बी असं देखील म्हणतात. आणि त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स सपोज 5 असेल तर लेंथ ए बी इक्वल टू 5 आपण लिहितो, किंवा ए बी इक्वल टू काय लिहितो, 5 लिहितो. हे झाले लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंटमध्ये ए आणि बी हे दोन एंड पॉईंट असतात आणि त्या एंड पॉईंटमधले जे काही ऑल पॉईंट्स आहेत ऑल पॉईंटचा सेट म्हणजेच लाईन सेगमेंट. तर ए आणि बी हे एंड पॉईंट असतात. या ठिकाणी बी या पॉईंटचा पुढं या ठिकाणी पॉईंट नसतात, एच्या इकडं देखील पॉईंट नसतात, म्हणजे या ठिकाणी ए आणि बी याला बाउंड झालेलं असतं. ओके, नंतर रे पाहिजे आहे आपल्याला. व्हॉट इज मीन बाय द रे. ए पॉईंट आहे आणि या ठिकाणी फिगर दिसते तुम्हाला, याला काय म्हणतात, रे म्हणतात. ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे आणि त्या रेषेवरती आणखीन एक पॉईंट आहे पी, आणि ए पॉईंटच्या इकडं या ठिकाणी नाही आहे लाईन, या बाजूची लाईन या ठिकाणी नाही आहे आणि या बाजूला पूर्ण पुढं या ठिकाणी वाढू शकता तुम्ही. या ठिकाणी बाण दिलेला आहे, ॲरो दिलेला आहे, ॲरो आहे म्हणजे या ठिकाणी पुढे एक्सटेंड होणार आहे लाईन. तर एका बाजूने एक्सटेंड होणारी लाईन असते आणि एका बाजूनं या ठिकाणी बंद झालेली असते लाईन, तर त्याला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज रे ए बी. याला कसं वाचायचं, दिस इज द रे ए बी. बरोबर आहे. किरण म्हणतात त्याला मराठीमध्ये. सपोज ए अँड बी आर एनी टू पॉईंट्स, द युनियन सेट ऑफ द पॉईंट्स ऑन सेगमेंट ए बी. ए बी या लाईन सेगमेंट जे आहे त्याचा जो काही पॉईंटचा सेट आहे त्याला काय म्हणतात, रे ए बी असं म्हणतात. आणि ए डॅश बी डॅश पी आहे म्हणजेच ए बी आणि पी हे काय आहेत, कोलिनियर पॉईंट आहेत. याचा अर्थ काय होतो, ए बी आणि पी हे एका रेषेवरती आहेत म्हणजे कोलिनियर आहेत, एक रेषीय आहेत. एला काय म्हणतात, हिअर द पॉईंट ए इज कॉल्ड द एंड पॉईंट ऑफ रे ए बी. रे ए बीचा एंड पॉईंट म्हणतात.
नंतर लाईन ए बी आपण अभ्यासलेले आहे जे सबसेट असतो तो अपोजिट रे जो आहे तो एकमेकाचा सबसेट असतो. म्हणजे जे लाईन ए बी आहे बरोबर आहे ते लाईन बी असं देखील तुम्ही म्हणू शकता किंवा लाईन ए बीचा जो काही सेट आहे तो त्याच सेटचा सबसेट असतो हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं प्रत्येक लाईन जी ती त्याच लाईनचं सबसेट असते. नंतर कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणजे काय पाहूया आपण. व्हॉट इज मीन बाय कॉन्ग्रंट सेगमेंट. इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल देन टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रंट. दोन सेगमेंट आहेत पा ए बी आहे आणि सी डी आहे याची लेंथ सेम आहे पा म्हणजेच ए आणि बी या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स किंवा लेंथ ए बी असं म्हणू शकतं त्याला. लेंथ ए बी आणि लेंथ सी डी हे दोन्ही अंतर जर सेम असेल किंवा सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी असं देखील त्याला लिहू शकतात. तर त्यावेळेस काय म्हणतात त्याला कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणतात. ओके. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. कॉन्ग्रंट सेगमेंटच्या प्रॉपर्टीज. पहिली आहे रिफ्लेक्झिव्हिटी. कॉन्ग्रंट सेगमेंट कशा असतात तर त्याची 3 प्रॉपर्टी आहेत बा. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी म्हणजे एक लाईन सेगमेंट आहे तर ती लाईन सेगमेंट त्याच लाईन सेगमेंटशी कॉन्ग्रंट असते. ओके. म्हणजे एक लाईन सेगमेंट ए बी जर घेतली आपण आणि दुसरी लाईन सेगमेंट ही देखील सपोज ए बीच आहे म्हणजे तीच आहे तर तीच लाईन सेगमेंट त्याच लाईन सेगमेंटची कॉन्ग्रंटच असणार आहे कारण ते दोन्हींची लेंथ एकच असल्यामुळे दोन्हींची लेंथ सेम असणार आहे त्यामुळे ते दोन्ही देखील कॉन्ग्रंट असेल. याला रिफ्लेक्झिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. नंतर सिमेट्री आहे. सेगमेंट ए बी आणि सेगमेंट सी डी हे जर कॉन्ग्रंट असतील म्हणजे ए बी ही जर लाईन सेगमेंट सी डी या लाईन सेगमेंटला कॉन्ग्रंट जर असेल तर सी डी ही लाईन सेगमेंट देखील ए बीला कॉन्ग्रंट असते. बरोबर आहे. म्हणजेच ए बी जर सी डीला कॉन्ग्रंट असेल तर सी डी ही देखील ए बीला कॉन्ग्रंट असते. म्हणजे ए बी ही सी डीला कॉन्ग्रंट असेल तर सी डी ही देखील ए बीला कॉन्ग्रंट असते. याला कुठली प्रॉपर्टी म्हणतात सिमेट्रिक प्रॉपर्टी म्हणतात. नंतर ट्रान्झिटिव्हिटी आहे पहा. ट्रान्झिटिव्हिटीमध्ये इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी असेल ए बी ही सी डीशी कॉन्ग्रंट असेल आणि सी डी ही पुन्हा आणखी एका तिसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रंट असेल म्हणजे ई एफ ही थर्ड लाईन सेगमेंट आहे. म्हणजे या ठिकाणी 3 लाईन सेगमेंट आहे. सपोज एक आहे ए बी लाईन सेगमेंट दुसरी आहे सेगमेंट सी डी आणि तिसरी आहे सेगमेंट ई एफ. ओके. आणि या 3 लाईन सेगमेंटमध्ये ए बी इज कॉन्ग्रंट टू सी डी आहे आणि सी डी जी आहे ती पुन्हा ई एफला कॉन्ग्रंट आहे. बरोबर आहे. म्हणजे इफ ए बी इज कॉन्ग्रंट टू सी डी अँड सी डी इज कॉन्ग्रंट टू ई एफ असं जर असेल तर काय होतं फर्स्ट जी काही आहे लाईन सेगमेंट ती थर्डशी कॉन्ग्रंट असते डायरेक्ट. पहिली लाईन सेगमेंट दुसऱ्याशी कॉन्ग्रंट असेल आणि दुसरी जर तिसऱ्याशी कॉन्ग्रंट असेल तर पहिली आणि तिसरी लाईन सेगमेंट काय असतं कॉन्ग्रंट असते. म्हणजेच लाईन सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू ई एफ. दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्झिटिव्ह प्रॉपर्टी. अशा प्रकारे कॉन्ग्रंट सेगमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर मिड पॉईंट ऑफ सेगमेंट. सेगमेंटचा मिड पॉईंट पाहिजे आहे. मिड पॉईंट म्हणजे मध्यबिंदू. सोपा आहे एकदम. ए बी लाईन सेगमेंट आहे आणि एम हा जो आहे मिड पॉईंट आहे. म्हणजे ए एम हे डिस्टन्स आणि एम बी हे डिस्टन्स काय असणार आहे सेम असणार आहे. म्हणजेच लेंथ ए एम इक्वल टू लेंथ एम बी असेल. बरोबर आहे. लेंथ ए एम इक्वल टू लेंथ एम बी असेल किंवा सेगमेंट ए एम इक्वल टू सेगमेंट एम बी असं म्हणू शकतं त्याला. सेगमेंट ए एम इक्वल टू सेगमेंट एम बी किंवा लेंथ ए एम इक्वल टू लेंथ एम बी किंवा डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड एम इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द पॉईंट एम अँड बी सेम असणार आहे. कसंही म्हणू शकता तुम्ही त्याला. असं जर असेल तर त्यावेळेस एम या पॉईंटला म्हणजे हे डिस्टन्स ए एम डिस्टन्स आणि एम बी डिस्टन्स हे जर सेम असेल म्हणजे ए एम लाईन सेगमेंट आणि एम बी लाईन सेगमेंट जर सेम असेल सारख्या खुणा केलेल्या आहेत पाहिजे. सारख्या खुणा आहेत म्हणजेच हे अंतर सारखं आहे. ए एम हे अंतर आणि एम बी हे अंतर सारखं आहे. म्हणजेच ए एम ही लाईन सेगमेंट आणि एम बी ही लाईन सेगमेंट सेम असेल तर एमला काय म्हणतात एम इज कॉल्ड ॲज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट. लाईन सेगमेंटचा मिड पॉईंट म्हणतात. नंतर कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. सेगमेंटचं कंपॅरिझन पाहायचं आहे बा. तर सेगमेंटचं कंपॅरिझन म्हणजे काय तर जो सेगमेंटची लेंथ जास्त असेल तो लाईन सेगमेंट मोठा असणार आहे. बरोबर आहे. जो लाईन सेगमेंटची लेंथ मोठी आहे तो मोठा असणार आहे. सी डी मोठा दिसतोय तुम्हाला याची लेंथ मोठी आहे त्यामुळे सी डी जो आहे तो ए बीपेक्षा ग्रेटर असणार आहे. बरोबर आहे. सी डी इज ग्रेटर दॅन ए बी. अशा प्रकारे कंपॅरिझन तुम्ही इझिली करू शकता. नंतर परपेंडिक्युलर ऑफ सेगमेंट ऑर रे. सेगमेंटचं परपेंडिक्युलर पाहिजे. ए बी लाईन सेगमेंट आहे पहा या ठिकाणी आणि ए बी या लाईन सेगमेंटला परपेंडिक्युलर आहे पहा. ए बी लाईन सेगमेंट आहे आणि त्याला सी डी ही लाईन परपेंडिक्युलर दिसते पहा. म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोन
तयार होते, राईट अँगल तयार होते, जे बी इज परपेंडिक्युलर टू सी डी दिसते बा. अशा प्रकारे दोन सेगमेंट किंवा दोन रेज एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. हे परपेंडिक्युलरचं साईन आहे बा, चिन्ह आहे. सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन सी डी किंवा सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू रे सी डी असंही म्हणू शकता तुम्ही त्याला. नंतर डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईन, लाईनचं या ठिकाणी पॉईंटपासूनचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. तर पहा ए बी लाईन आहे आणि सी हा एक पॉईंट आहे. तर या सी या पॉईंटचं लाईन ए बी पासूनचं डिस्टन्स किती असणार आहे? तर डिस्टन्स हे नेहमी परपेंडिक्युलर असतं बा. म्हणजे इथून या सी पॉईंटपासून त्या लाईनवर जर परपेंडिक्युलर टाकला, सी डी हा सपोज परपेंडिक्युलर टाकला सी या पॉईंटपासून लाईन ए बीवरती, तर सी डी हे जे काही अंतर आहे म्हणजे डिस्टन्स सी डी जे आहे ते डिस्टन्स म्हणजेच त्या सी या पॉईंटचं लाईन ए बीपासूनचं डिस्टन्स असणार आहे. सी डी इज नथिंग बट द डिस्टन्स ऑफ द पॉईंट सी फ्रॉम द लाईन सेगमेंट ए बी. ए बी या लाईन सेगमेंटपासून सीचं डिस्टन्स आहे. ओके, अशा प्रकारे बेसिक कन्सेप्ट होत्या. त्यावरती डिपेंड छोटीशी एक्झरसाइज आहे, तुम्ही इझिली सॉल्व करू शकता बा. द फॉलोइंग टेबल शोज द पॉईंट ऑन नंबर लाईन अँड द कोऑर्डिनेट्स. डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट्स गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रंट ऑर नॉट. म्हणजे लाईन सेगमेंटचे लाईनवरचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, लाईनवरचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत ए बी सी आणि डी. त्यावरनं तुम्हाला डी ही लाईन सेगमेंट म्हणजे सेगमेंट डी आणि सेगमेंट ए बी हे सेम याचं कॉन्ग्रंट आहेत का हे विचारलं आहे तुम्हाला, विचारलं आहे कॉन्ग्रंट आहेत का डी सेगमेंट आणि ए बी सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत का. कॉन्ग्रंट आहेत म्हणजेच त्याचं डिस्टन्स सेम आहे का थोडक्यात ते विचारलं आहे तुम्हाला. त्याचबरोबर बी सी आणि ई डीचं डिस्टन्स सेम आहे का ते विचारलं आहे. नंतर बी आणि ई डीचं डिस्टन्स सेम आहे का हे विचारलं. म्हणजे या दोन सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत का हे विचारलं तुम्हाला. पहिलं चेक करूया आपण सेगमेंट डी ई. आता सेगमेंट डी आणि सेगमेंट ई बी याचं डिस्टन्स पाहूया आपण. तर सेगमेंट डी ईचं डिस्टन्स किती होणार आहे, यालाच तुम्ही डिस्टन्स बिटवीन द पॉईंट डी अँड ई असं म्हणू शकता. डी आणि ई या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काल आपण पाहिलं आहे, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट डी अँड ई. तर ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट. डी आहे, डीचा कॉर्डिनेट -7 आहे आणि ईचा कॉर्डिनेट काय आहे 9 आहे. ग्रेटर कोणता आहे, डीचा -7 आहे, ईचा 9 आहे. ग्रेटर कोणता आहे 9 आहे. मग ग्रेटर कॉर्डिनेटमधनं स्मॉलर कॉर्डिनेट मायनस करतो आपण, म्हणजे 9 मायनस -7. 9 मायनस -7 म्हणजे काय होईल, मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे 9 + 7. 9 + 7 म्हणजे किती मिळेल, 16 मिळेल. त्यामुळे सेगमेंट ए बी सेगमेंट डी ई जे आहे ते सेगमेंट डी ईचं डिस्टन्स मिळणार आहे तुम्हाला 16 मिळणार आहे, किंवा डिस्टन्स बिटवीन द पॉईंट डी अँड ई असंही म्हणू शकता त्याला. म्हणजे सेगमेंट डी ईचं डिस्टन्स किती आहे ते, किंवा लेंथ डी ई किंवा सेगमेंट डी ई किती असणार आहे ते 16. डिस्टन्सचं जे काही सूत्र काल आपण पाहिलं त्यावरनं मिळालं 16 मिळाले. आता ए बी काढूया आपण. ए बीचं डिस्टन्स ए आणि बी या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स म्हणजे सेगमेंट ए बी मिळेल. ए या पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे -3, बी या पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे 5. डिस्टन्स काढायचं, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड बी किती मिळेल, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ग्रेटर कोऑर्डिनेट 5 आहे, स्मॉलर कोऑर्डिनेट -3 आहे. ग्रेटर 5 मायनस स्मॉलर म्हणजे -3 म्हणजे 5 मायनस ऑफ -3. 5 मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 5 + 3. 5 + 3 म्हणजे 8 होईल. म्हणजे ए बी या लाईन सेगमेंटचं डिस्टन्स किती मिळणार आहे तुम्हाला 8 मिळालं आहे. आणि याचं किती मिळालं आहे, डी ईचं 16 मिळालं. मग सेगमेंट डी ई याची लेंथ तुम्हाला मिळालेली आहे 16 आणि सेगमेंट ए बी याची लेंथ तुम्हाला मिळालेली आहे 8. सेम आहेत का ते, नाही आहेत. त्यामुळे ते कॉन्ग्रंट होतील का, नाही होणार. देअरफॉर सेगमेंट डी ई इज नॉट कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी. ओके, अशा प्रकारे बाकीचे देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. हे अंतर आणि या दोन पॉईंटमधलं अंतर बी आणि सी मधलं हे अंतर आणि ए डी यामधलं अंतर जर सेम आलं याचं अंतर आणि याचं अंतर जर सेम आलं तर सेगमेंट बी सी आणि सेगमेंट ई डी कॉन्ग्रंट होईल. आणि सेम जर नाही आलं तर कॉन्ग्रंट होणार नाही. इथं देखील तसंच आहे, बीचं डिस्टन्स आणि ए डीचं डिस्टन्स सेम आलं तर ते कॉन्ग्रंट होतील, नाही आलं तर नाही होणार. नंतर आहे बा पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. पॉईंट एम हा काय आहे, मिड पॉईंट आहे सेगमेंट ए बीचा आणि ए बी डिस्टन्स आहे 8. देन फाइंड लेंथ ए एम. तर मिड पॉईंट माहीत आहे तुम्हाला कसा असतो,
मिड पॉईंट आहे म्हटल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येत असेल, पहा या ठिकाणी सपोज लाईन सेगमेंट असेल या पद्धतीने, लाईन सेगमेंट आहे पहा, आणि या लाईन सेगमेंटचा हा जर मिड पॉईंट असेल, एम इज द मिड पॉईंट ऑफ लाईन सेगमेंट ए बी, बरोबर आहे. तर हे दोन्ही डिस्टन्स सेम असतं पहा, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय असतं, सेम असतं. ए एम डिस्टन्स आणि एम बी डिस्टन्स हे काय असणार आहे, सेम असणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच ए एम डिस्टन्स त्याचा हाफ येणार आहे, ए बीच्या हाफ असतं ना, कारण मिड पॉईंटमुळे दोन समान भाग होते. त्यामुळं जे काही ए एम डिस्टन्स आहे ते ए एम डिस्टन्स किती होणार आहे, पाय यावरनं तुमचं लगेच लक्षात येईल पहा. अशा पद्धतीने आहे, मिड पॉईंट आहे ना, त्यामुळे ते डिस्टन्स निम्म होणार, हाफ होणार आहे. मग ए बी हे टोटल डिस्टन्स आहे आणि त्याचे हाफ जर झालं ए एम, तर किती होणार आहे, ते 4 मिळणार आहे मिड पॉईंट असल्यामुळं. देअरफॉर डिस्टन्स ए एम किती मिळणार आहे, डिस्टन्स ए एम इक्वल टू हाफ ऑफ ए बी. ओके, ए एम इक्वल टू हाफ ऑफ ए बी म्हणजे हाफ मल्टिप्लाइड बाय 8, हाफ मल्टिप्लाइड बाय 8 किती होईल, 4 होईल. नंतर पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी, सी डीचा मिड पॉईंट पी आहे पहा, आणि सी पी हे डिस्टन्स 2.5 आहे. तर टोटल सी डी किती मिळेल, आता टोटल सी डी आहे पहा, सी आणि डी टोटल आहे पहा, या पद्धतीने सी डी टोटल असणार आहे. हे सी पॉईंट आहे आणि हा डी पॉईंट आहे, आणि मिड पॉईंट काय आहे त्याचा, पी आहे, बरोबर आहे. आणि मग सी पी हे डिस्टन्स जर 2.5 असेल, हे किती असेल, 2.5 असेल, तर हे देखील पी डी देखील किती असणार आहे, ते देखील 2.5 असणार आहे. मग टोटल सी डी डिस्टन्स किती होणार, 2.5 प्लस 2.5 म्हणजे किती होईल, ते 5 होईल. सी डी इज इक्वल टू सी पी प्लस पी डी. सी पी आहे 2.5 आणि पी डी आहे 2.5, बिकॉज पी इज द मिड पॉईंट ऑफ सी डी. पी हा सी डीचा मिड पॉईंट असणार आहे, आणि त्यामुळं ॲन्सर येणार आहे 2.5 प्लस 2.5 इक्वल टू 5. नंतर ए बी आहे 5 आणि बी पी आहे 2, आणि ए पी दिलेला आहे 3.5, 3.4. देन कम्पेअर द सेगमेंट, तर कुठला सेगमेंट ग्रेटर आहे ते या ठिकाणी सांगायचं तुम्हाला. तर ए बी 5 आहे आणि बी पी 2 आहे पहा. ग्रेटर कोणता आहे पहा, तर 5 डिस्टन्स जे आहे ते ग्रेटर आहे 2 डिस्टन्सपेक्षा, त्यामुळं ए बी इज ग्रेटर दॅन बी पी असेल. देअरफॉर सेगमेंट ए बी इज ग्रेटर दॅन सेगमेंट बी पी. ओके, एक्झरसाइज नोटबुकमध्ये लिहायची आहे. वी शुड स्टॉप हिअर.